आज मी इथे तूप कसं बनवायचं याची रेसिपी घेऊन आलेली आहे। तूप रवाळ कसं बनवायचं, त्याचबरोबर लोणी अगदी 2 मिनिटात कसं काढायचं, कुठलाही वेदर असो, थंडी, गरमी किंवा पावसाळा, त्यात झटपट असं लोणी कसं काढायचं हे मी इथे सांगणार आहे। तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। तर हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी 15 दिवसाची साय आहे ती जमा करून ठेवलेली होती फ्रीजमध्ये। त्यानंतर त्याला बाहेर काढून ठेवली, अगदी रूम टेम्परेचरमध्ये येऊ द्यायचं। अगदी रूम टेम्परेचरला आलं की आपल्या रईच्या साह्याने असं 2 मिनटं सतत फिरवायचं। बघा मी 2-3 मिनटं फिरवलं आहे। अगदी 2 मिनटं जरी फिरवलं तरी असं रवाळ तूप आपल्याला वरती लोणी मिळते। सॉरी, मी तूप म्हटलं, लोणी आपल्याला मिळते। बघा छान रवाळ असं दिसतंय, अगदी दाणेदार दिसतंय। आता 2 मिनटं फिरवल्यानंतर दाणेदार लोणी वरती आलेलं आहे। त्यात मी पाणी घालते। बघा पाणी घातल्यानंतर ते लोणी बघा सहजरित्या वरती आलेलं आहे। तर इथे जर उन्हाळा असेल, हिवाळ्यात काही प्रॉब्लेम जात नाही, पण शक्यतो उन्हाळ्यात खूप जास्त प्रॉब्लेम जाते कारण की टेम्परेचर जास्त असते। तर इथे पाण्याऐवजी आपण पाण्यासोबत बर्फसुद्धा टाकायचा, म्हणजे अगदी दाणेदार असं लोणी आपल्याला भेटते। तर आता इथे पाणी घालून घेतलेलं आहे, मी लोणी बाजूला काढते आहे। बघा अशा प्रकारे लोणी छान व्यवस्थित हाताच्या साह्याने मस्तपैकी काढून घ्यायचं। हाताला इतका छान सॉफ्ट असा फील येतो, खूप छान मऊ मऊ असं लोणी ते लागतं। तर हे पूर्ण लोणी मी काढून घेते आहे। आणि जे ताक आहे त्या ताकाला मी नंतर कढी बनवते किंवा मग फोडणीचं ताक किंवा कढीसुद्धा बनवता येतं। तर मी त्यात थोडंसं दही घालून त्याला बाजूला ठेवून देणार आणि जे आपलं लोणी काढलेलं आहे, तर बघा मी ताक बाजूला केलेलं आहे, लोणी इकडे बाजूला काढलेलं आहे। लोण्याला मी 2-3 पाण्याने परत स्वच्छ धुवून घेणार, म्हणजे त्यात काही कचरा असेल काही असेल ते सर्व निघून जाणार। आणि ताकात मी परत दही थोडंसं घालून त्याला रात्रभर बाहेर ठेवणार, म्हणजे आपल्याला ताक किंवा कढी करायची असेल किंवा दुसरे बाकीचे पदार्थ करायचे असेल जे ताकापासून बनतात ते आपण त्यासाठी यूज करू शकतो। तर आता मी बघा लोण्यात पाणी घालते आहे आणि छान चोळून याला व्यवस्थित असं धुवून घेते आहे। बघा व्यवस्थित असं चोळून 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं। हे पाण्याने धुतल्या म्हणजे आतमध्ये जी डर्ट असेल किंवा काही असेल ते सगळं निघून जातं आणि जो ताकाचा फ्लेवर येतो, बटरचा फ्लेवर असं थोडा कुबट वास असतो, तो सुद्धा छान व्यवस्थित निघून जातं। आणि महत्त्वाचं म्हणजे मला तर हे जे लोणी आपण धुतो ना त्यावेळेस खूप मजा येते, खूप छान सॉफ्ट असं वाटतं, हाताला एकदम क्रीमी वाटतं। तर अशा प्रकारे मी सर्व लोणी बघा मस्त धुवून घेतलेलं आहे 2-3 वेळा। आता याला आपण गॅसवर चढवायचं आहे। गॅसवर चढवलेला आहे, गॅस ऑन करते आहे। बघा गॅस ऑन करताच ते वितळायला लागलेलं आहे, विरघळायला लागलेलं आहे। चमच्याच्या साह्याने सतत फिरवत राहायचं, कारण की जेव्हा आपण लोणी तुपात कन्वर्ट करायला जातो त्यावेळेस काय करायचं, सतत फिरवायचं, लक्ष द्यायचं नाही तर ते उतू जातं भांड्याच्या बाहेर आणि सगळं वेस्ट होतं। कारण की माझं ऑलरेडी एकदा झालेलं होतं, त्यामुळे मला तो चांगला एक्सपिरियन्स आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते। बघा गॅस जशी फ्लेम मोठी केली की वरती उतू जायसाठी भांड्याच्या बाहेर यायला लागतं, तर आपण सतत चमच्याच्या साह्याने फिरवत राहायचं। गॅसची फ्लेम मी अगदी मंद केलेली आहे, मंद आचेवरच होऊ द्यायचं, म्हणजे आपलं तूप हे बाहेर उतू जाणार नाही। बघा आता इकडे थोडंसं तेलकट दिसते, म्हणजे आपलं तूप निघायला सुरुवात झालेली आहे, बेरी खालती बसायला सुरुवात होते। चमच्याच्या साह्याने सतत फिरवायचं, म्हणजे बेरी गंजाला किंवा जे भांडं आहे त्याला चिकटून राहणार नाही, सहजरित्या ते निघेल। तर आता बेरी बघा बाजूला निघत आहे आणि तूप पण निघत आहे। ही बघा व्हाईट कलरचं दिसते, यात ती बेरी आहे आणि जे आपलं तूप बघा किती छान गोल्डन रंगाचं दिसतंय। आता हे बघा तूप किती मस्त। आता यात मी घालते वेलची। तुम्ही वेलचीच्या जागी खाण्याचं पानसुद्धा घालू शकता किंवा लॉंगसुद्धा घालू शकता किंवा थोडंसं साखरसुद्धा घालू शकता। याच्याने तुपाला सुगंध पण छान येतो आणि तूप आपलं हे अगदी रवाळ असं होतं, म्हणून तर मी इथे वेलची घातलेली होती। माझ्याकडे खाण्याचे पान नव्हते तर मी वेलची घातलेली आहे। आता असे जेव्हा फेस यायला लागते त्यावेळेस आपली गॅसची फ्लेम ही ऑफ करून द्यायची, म्हणजे बंद करून द्यायचं आणि त्याला तसंच होऊ द्यायचं, पण त्याकडे लक्ष ठेवायचं, म्हणजे ते उतू जाता कामा नये। कारण त्या गरम तेलातच ती जी बेरी आहे ती छान भाजल्या जाते, छान तळल्यासारखी होते। तर बघा इथे वरवरचा फेस बाजूला केला तर बेरी बघा ब्राऊन कलरची खालती दिसते आहे आणि वरती बघा छान गोल्डन रंगाचं आपलं तूप अगदी मस्त असं रेडी झालेलं आहे। आता याला गार होऊ द्यायचं आणि मग याला चाळून घ्यायचं, तुम्ही ज्या डब्यात तुम्हाला तूप ठेवायचं आहे त्या डब्यात। तर पण शक्यतो चाळायसाठी
स्टीलचीच चाळणी घ्यायची, प्लास्टिकची घ्यायची नाही. कारण की तूप जर थोडं जरी गरम असेल तर आपली प्लास्टिकची चाळणी आहे ती वितळायची भीती असते. तर तूप मी वेगळं करून ठेवलं. आता ही जी बेरी आहे यात साखर घालून छान पोळीसोबतसुद्धा खाता येतं किंवा मग सोबतसुद्धा खाता येतं. माझ्याकडे दोन्ही प्रकारे आवडतं, तर मी यावेळेस तर भाताबरोबर खाणार. आणि तूप बघा किती छान गोल्डन रंग आला आहे, रंग किती सुरेख आलेला आहे. तर या वेळेला नक्की या प्रकारे तूप बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.